नंबर. काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे. बघा 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 खाली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. आणि आता आपण निघालो आहे ते म्हणजे अलिबागच्या बिर्ला टेम्पलला व्हिजिट करण्यासाठी. आणि आपण सकाळीच डोंबिवलीवरून निघालो आहे. आता रेवदंडाच्या बीच किनारी पोहोचलो आहे. आणि माझ्यासोबत बरीच आपली मंडळी जे आहेत ते आलेत. पण सध्या ते कॅमेऱ्यासमोर यायला जरासे शाय करत आहेत. ते बोलले नंतर आपण जॉईन करू, तुला नंतर दाखवू. म्हटलं ठीक. बिर्ला टेम्पल जे आहे त्या बिर्ला टेम्पलला आता आपण व्हिजिट करायला जातो आहे. चला जाऊया त्या मंदिरात आणि आपण दर्शन घेऊया. मित्रांनो, फारच विशेष गोष्ट वाटली की बाबा आतमध्ये मोबाईल, कॅमेरा व काहीही गोष्टी अलाउड नाही आहेत. बॅग पण अलाउड नाही आहे. मित्रांनो, हे श्री गणेशाचं मंदिर आहे, बिर्ला टेम्पल. खूप सुंदर मंदिर असं म्हटलं जातं. खूप छान वाटलं इकडे दर्शन घेऊन. पण अनफॉर्च्युनेटली कॅमेरा, मोबाईल काहीच अलाउड नव्हतं आतमध्ये. हे बघा, आपण या श्री दत्त कॉटेज या ठिकाणी स्टे केला आहे, जे की चांगल्या बजेटमध्ये तुमचं ऑप्शन होऊ शकतं. ओके, तर मित्रांनो आपण नगाव बीचजवळ पोहोचलो आहे आणि इथे एक रूम केला आहे, ज्याची कॉस्ट 1000 रुपये. खूप चांगल्या बजेटमध्ये कवर झालं आहे. आणि सोबतच तुम्ही इकडे रूम बघू शकता. खूप सिम्पल नॉन एसीज रूम आहे. आणि आय थिंक फॉर 4 पीपल 1000 रुपीज इज फाईन. आणि मागच्या बाजूला बॅकएंड साईडला घेतलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं बजेटमध्ये पडलं. ओके, आता जरा जेवण वगैरे करून आपण नंतर बीचवरती फिरायला जाऊया, नगाव बीचवर. फारच ट्रॅफिक वगैरे भरपूर गोष्टी, ज्याच्यामुळे वेळ झाला आम्हाला. लास्ट टाईम पण इथे आलो, खूप छान थाळी असते त्यांची. तर चला आता पुन्हा टेस्ट करूया. माझ्यासोबत तुम्ही बघताय सिद्धेश आला आहे, दिनेश आला आहे, भरपूर दिवसानंतर अनिल आला आहे. चला, खूप दिवसानंतर आमचा गेट टुगेदर झाला आहे आणि हा प्लॅन फायनली झाला आहे. आता चांगलं. तर आता जेवण करू मस्त. ओके, चिकन थाली आली आपली. अरे भाई, तू व्हेज होता ना? लगेच बदलतो रे, पलटी मारतो आउट मानेसारखा. हे का इथे इथे. हां, चला आपलं चिकन थाली आली. मस्त ना. आता दिन्याला जळून जळून खाऊ. दिन्या बोलला मी व्हेजिटेरियन आहे आज. माझ्याकडे ट्रान्सफर होईल. नाही भाई, भारी दिसते भाजी. चला आस्वाद घेऊ. बेस्ट बेस्ट.
गुड मॉर्निंग मित्रांनो, आणि दिस इज डे 2. आता आपण पुन्हा चाललो आहे बीचवर आणि बघूया तिकडे काय राईड्स वगैरे करावं असं वाटलं तर करू, नाहीतर मग भिजून वगैरे येऊन जाऊ परत आणि पुढची जर्नी कंटिन्यू करू. चला फायनली आपण पॅरासेलिंग करायला जातो आहे. आय एम सो हॅपी अँड एक्सायटेड. आणि तिकडे त्या बोटमध्ये बसायचं आहे आपल्याला पहिले आणि तिकडून आपण निघणार आहोत पॅरासेलिंगला. आणि पॅरासेलिंगचे चार्जेस आहेत 1500 रुपये पर पेअर. भाई सगळे चला, हो मजा येईल. चला भावांनो पटापटा, नुसती मज्जा नुसती मज्जा. शेट्या बाई तयार होत आहे बोनी करायला. घाबरू नको शेट्या. आपण दुसऱ्या मोटरमध्ये शिफ्ट झालो, दुसऱ्या बोटमध्ये. दिन येते यानं मी शूट करते. नॉर्मल एकदम मस्त. आई काय व्ह्यू आहे, काय नजारा आहे. अजून फास्ट घे भाई, अजून फास्ट घे, अजून फास्ट. हा असं जाऊ दे वर, अजून वर. भाई मस्त वाटतं एकदम. एक नंबर. काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे. बघा 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 खाली. मस्त की जहाज खाली एवढ्या लांब आपल्याला एवढ्या वरती पोहोचवलंय. वाव. आणि हा नजारा. आय डोंट नीड ड्रोन फॉर दिस शूट. मस्त आहे ना. मस्त हा तिकडे. हा ते काय नॉर्मल आहे. मस्त वाटते भाई. बघ ना ते जहाजकडे बघ. जहाज मस्त भारी ना. तिकडे वरती आलं. आरडाओरड कर भाई. चला आलो आपण आता खाली जातोय. तसं नाही आहे, इझिली ॲक्सेसिबल आहे. चांगले घेतले. बोल नका मजा नाही आली म्हणून. इकडे बस छोट्या. काय ना कसं वाटलं? मस्त. वसूल 750 वसूल झाली. 750 नाही 700 ॲक्च्युली. 50 रुपयाचा डिस्काउंट. मजा आली वरून. तुम्ही बघितला व्ह्यू कसा होता.
भाई आपलं भागो 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 आहे ग. ओके तर मित्रांनो आता आपण चेकआउट केलं आहे आणि लंचसाठी विचार चालला आहे आपला जाण्याचा. हे भाई इकडे इथे ना. चला आता आपण लंचसाठी इकडे आलो आहे वर्षा कॉटेज, जे की नागावलाच आहे आणि समोरच एकदम बीचच्या रोडलाच आहे. आणि आम्हाला जरा फिश थाली वगैरे खायची त्यासाठी आलो आहे. मस्त. चला आपली थाली आली आहे. पापलेट, चिकन थाली, त्यानंतर सुरमई थाली, ते 2. खरं चालेल. मित्रांनो लंच वगैरे केलं आहे, छान होतं लंच आणि घरगुतीच होतं. आणि तुम्हाला जर ॲडव्हान्समध्ये बुकिंग वगैरे करायची कॉटेजेससाठी तर त्यांना देखील तुम्ही कॉल करू शकता आणि आपल्या चॅनलबद्दल विचारू शकता आणि नक्कीच ते काही ना काही डिस्काउंट देऊ शकतील. तर नक्की तुम्ही जर आलात नागाव साईडला, भरपूर सगळे ऑप्शन्स आहेत इकडे खरं म्हणजे स्टेसाठी म्हणा किंवा लंचसाठी, आणि तुम्ही सगळे ऑप्शन्स ट्राय करू शकता हे. आणि चांगल्या बजेटमध्ये होऊन जाईल तुमचं काम. हिराकोट फोर्ट आहे आणि यालाच कारागृह देखील बनवलं आहे. हे बघा फोर्टचे सगळे दरवाजे. आणि इकडे तुम्ही हे गार्डन बघू शकता. तिकडून एंट्री का? अरे तिकडून एंट्री. हिराकोट किल्ल्याच्या परिसरामध्येच गार्डन आणि तलाव वगैरे बनवलं आहे. गार्डनमध्ये पण स्वच्छता मेंटेन झालेली बघायला मिळते. या ठिकाणी गार्डनच्या सराउंडिंगला बरंच असं किल्ल्यासारखं देखील केलं आहे आणि अलिबागबद्दल विशेष माहिती देखील लिहिलेली आहे. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा व लोकांपर्यंत शेअर करा.